नमस्कार, प्रज्ञास कॉर्नरमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आजची रेसिपी आहे कोबीजचं भानवळं. खूप छान टेस्टी लागते, हेल्दी ब्रेकफास्ट रेसिपी आहे. चला तर मग कृतीला सुरुवात करूया. इथे एक बाउल घ्यायचा आहे, त्याच्यामध्ये 1 कप किसलेला कोबी घेतलेला आहे. कोबी बारीक चिरून घेतला तरी चालेल. आता याच्यामध्ये एक मीडियम साईजचा बारीक चिरलेला कांदा आणि मुठभर कापलेली फ्रेश कोथिंबीर घालायची आहे. पाव कप ओलं खोबरं मी किसून घेतलं आहे ते घालायचं आहे. खोबरं खाऊन घेतलं तरीही चालेल. 1 चमचा हिरवी मिरची, आलं आणि लसणाची पेस्ट घालायची आहे. अर्धा लिंबाचा रस घालायचा आहे. छान चटपटीत लागतं हे भानवळं त्याच्यामुळे. आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालूया. अर्धा चमचा साखर घालायची आहे. हिंग घालायचं आहे पाव चमचा हळद पावडर घालायची आहे. 2 छोटे चमचे लाल तिखट घालायचे. मी इथे काश्मीरी लाल मिरची पावडर घातली आहे. तिखट आवडीनुसार कमी जास्त करू शकता. 1 चमचा धणेपूड घालायची आहे. अर्धा चमचा जिरेपूड घालायची आहे, भाजलेल्या जिऱ्याची पावडर. आणि पाव चमचा गरम मसाला. 1 मोठा चमचा सफेद तीळ घालायचं आहे. मिक्स करून घ्यायचं आहे सगळं. हे काय व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे. आता याच्यामध्ये 2 मोठे चमचे तांदळाचं पीठ घालून घ्यायचं आहे. अराउंड पाव कप तांदळाचं पीठ घातलं मी इथे. तांदळाच्या पिठामुळे छान क्रिस्पीनेस येतो भानवळ्याला वरनं. आता याच्यामध्ये 1 कप बेसन पीठ घालायचं आहे आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आपल्याला. छान कंबाईन करून घ्यायचं आहे. पाणी अजिबात घालायचं नाही आहे. हे बघा इथे मी व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे. ह्या कन्सिस्टन्सीचं बॅटर करून घ्यायचं आहे. खूप जास्त पातळ किंवा घट्ट नाही करायचं आहे. आता याच्यामध्ये पाव चमचा बेकिंग सोडा घालायचा आहे. मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित. लगेचच भानवळे करायला घ्यायचे आहेत, तर पॅन गरम करत ठेवलेला आहे साईडला. खूप छान टेस्टी लागतं हे भानवळं. ब्रेकफास्टसाठी उत्तम पर्याय. इवन लहान मुलांना सुद्धा टिफिनवर आपण देऊ शकतो. हे बघा पॅनमध्ये थोडंसं तेल घालून घ्यायचं आहे. स्प्रेड करायचं आहे. अगदी पाव चमचा मी इथे सफेद तीळ घालून घेते आणि बॅटर घालून घ्यायचं आहे याच्यावरती. भानवळं थोडंसं जाडसरच करायचं आहे, तर इथे 4 ते 5 चमचे बॅटर घालून घेतलेलं आहे. हाताने स्प्रेड करून घेते. आपल्याला हवं असेल तर स्पूनने पण स्प्रेड करून घेऊ शकता. हे बघा जाडबुडाचाच पॅन घ्यायचं आहे, त्याच्यावरती हे व्यवस्थित स्प्रेड करून घ्यायचं आहे. आता वरनं थोडंसं तेल घालून घ्यायचं आहे. 5 मिनटं आता हे आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. झाकण ठेवायचं आणि अगदी लो फ्लेमवरती 5 मिनटं शिजवून घेणार आहोत. हे बघा 5 मिनटानंतर कडा सोडून घ्यायच्या त्याच्या आणि भानवळं प्लेटमध्ये असं पलटी करून घ्यायचं आहे. हे बघा प्लेट अशी पॅनवरती ठेवायची आणि त्याच्यामध्ये काढून घ्यायचं आहे. कारण थोडंसं जाडसर आहे तर तुटू शकतं, त्यामुळे अशा पद्धतीने काढून घ्यायचं आहे. आता पॅनमध्ये थोडंसं तेल घालायचं आहे पुन्हा आणि दुसऱ्या साईडने पण भानवळं छानपैकी भाजून घ्यायचं आपल्याला. पुन्हा याच्यावरती झाकण ठेवायचं आणि 5 मिनटं अजून लो फ्लेमवरती भाजून घेऊयात आपण, म्हणजे आतनं पण छान कुक होतं. हे बघा इथे भानवळं आपलं रेडी झालेलं आहे. इथे मी 4 पीसेसमध्ये कट करून घेते. एकदम छान लागतं गरमागरम भानवळं सॉस किंवा चटणीबरोबर सर्व करायचं आहे. नक्की ही रेसिपी ट्राय करून पहा आणि मला कमेंट बॉक्समध्ये आपले रिप्लाय नक्की कळवा. आणि माझा व्हिडिओ आपल्याला आवडला तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. जास्तीत जास्त हा व्हिडिओ आपल्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत शेअर करा. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपल्या सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद.